नमस्कार. वर्ल्ड हॉस्पिस अँड पॅलेटिव्ह केअर डे निमित्त आजचा आमचा विशेष कार्यक्रम आहे. विषय आहे परिहार सेवा रुग्णांचा आधार. प्रेक्षको, आयुष्य हे अतिशय सुंदर आहे आणि या जीवनाच्या वाटेवर काही वेळेस असे काही क्षण येतात की आपल्याला जीवन हे अंधारमय वाटावे लागते व या काळोख्याच्या वाटेवर एखादी आशेची किरण आपल्याला तो मार्ग, तो रस्ता दाखवत असते. जसे की कॅन्सरसारख्या व्याधीत स्टेज 3 नंतर म्हणजे उपचारांच्या पलीकडे ज्यावेळेस कॅन्सरच्या पेशींची वाढ होत असते, अशा वेळेस आपल्याला लक्षात येतं की आता उपचाराच्या पलीकडे कॅन्सर हा व्याधी गेलेला आहे. अशा वेळेस आपले सर्व वैद्यकीय आयुध, त्यातील काही आयुध ही आपली निकामी ठरत असतात. मग अशा वेळेस लक्षात येतं की वाट अंतिम आहे, क्षण अतिशय छोटा आहे. त्यावेळेस रुग्णांसोबत त्याचे नातेवाईक हे देखील त्यामध्ये सफर होत असतात, मानसिकरित्या खचले जात असतात. अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल येथील पॅलेटिव्ह केअर युनिट, ज्यांच्या जिद्दीच्या व शर्थीच्या प्रयत्नाने आपण आपली पुढील जीवन वाट ही आनंदाने घालवू शकतो. म्हणूनच आजच्या विषयाला मध्यस्थी ठेवून आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर प्रज्ञा व डॉक्टर मृणाल. नमस्कार डॉक्टर प्रज्ञा. नमस्कार डॉक्टर मृणाल. आजच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आता बघूया आजच्या तज्ज्ञांची छोटीशी ओळख. डॉक्टर प्रज्ञा यांनी पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय येथून त्यांनी आपली पदवी संपादन केलेली आहे. सध्या ते टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल येथे चाइल्ड पॅलेटिव्ह केअर युनिट येथे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम बघतात. डॉक्टर मृणाल यांनी सायकोलॉजी या विषयात पदवी संपादन केलेली आहे. तसेच गेल्या 18 वर्षापासून डॉक्टर मृणाल या पॅलेटिव्ह केअरमध्ये समुपदेशक म्हणून काम बघतात. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर प्रज्ञा, तुमच्यासाठी आजच्या कार्यक्रमातील माझा पहिला प्रश्न आहे, पॅलेटिव्ह केअरच्या माध्यमातून आपण काय सांगू शकणार? पॅलिएटिव्ह केअर ही संकल्पना आपल्या देशात तशी नवीन आहे. युरोप, इंग्लंड सारख्या देशांमध्ये ही 60 आणि 70च्या दशकात सुरू झाली आहे. अच्छा. परंतु आपल्या देशामध्ये ही 90च्या दशकात सुरुवात झाली आहे. पॅलिएटिव्ह केअर ही अशा रुग्णांना दिली जाते ज्यांना दीर्घकालीन आजार झाले आहेत किंवा जे गंभीर आजार आहेत, जसे कॅन्सर, HIV किंवा पॅरालिसिस, हृदयविकार किंवा किडनीचे विविध आजार, नंतर लहान मुलांमध्ये थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया किंवा कुपोषण यामध्ये पॅलिएटिव्ह केअरची जरूर आहे. पॅलिएटिव्ह केअर ही फक्त वैद्यकीय व्यावसायिकांनी दिलेली सेवा नाही आहे, तर त्याच्याबरोबरच नर्सेस, सोशल वर्कर्स, काउन्सिलर्स किंवा समुपदेशक, लहान मुलांच्या बाबतीत शाळेतले शिक्षक, नंतर विविध NGOज यांनी मिळून जी सर्वसमावेशक चिकित्सा दिली जाते त्याला पॅलिएटिव्ह केअर असं म्हणतात. यालाच आपण परिहार सेवा किंवा उपशामक चिकित्सा असंही म्हणू शकतो. ही चिकित्सा विविध रोगांना दिली जाते, पण फक्त शारीरिक वेदनांचा विचार केला जात नाही, तर त्याच्याबरोबरच त्यांच्या ज्या मानसिक समस्या आहेत किंवा जे सामाजिक प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या आध्यात्मिक गरजा आहेत त्यांचा सुद्धा सर्वांगीण विचार केला जातो आणि सगळी टीम एकत्र येऊन ही पॅलिएटिव्ह केअर दिली जाते. यामध्ये फक्त रुग्णाचाच विचार केला जात नाही, तर रुग्णाच्या कुटुंबियांचा सुद्धा विचार केला जातो. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबियांना, त्याला आम्ही बिरिवमेंट सेवा असं म्हणतो, की त्याच्यामध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांची काळजी घेतली जाते आणि अशा प्रकारे फक्त ही सेवा रुग्णाच्या अंतिम अवस्थेत दिली जात नाही, तर त्याच्यानंतरही दिली जाते. आणि जेव्हा एखादा दीर्घकालीन आजार हा डिटेक्ट होतो, म्हणजे डायग्नोसिसच्या वेळेपासूनच ही सुरुवात केली जाते आणि ती मृत्यूच्या नंतरही रुग्णाच्या कुटुंबियांना दिली जात असते. प्रेक्षको, मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे की पॅलेटिव्ह केअरमध्ये शारीरिक व्याधींसोबत मानसिक भावनांचा देखील जो संबंध असतो त्याच्यावर ट्रीटमेंट केली जात असते. डॉक्टर मृणाल, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की दुर्धर आजारांनी असलेला रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्या नेमक्या काय समस्या असतात, काय सांगणार? की आता गेली इतकी वर्ष जेव्हा मी रुग्णांबरोबर काम करते आहे तेव्हा जाणवलेल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की
समस्या 1 किंवा 2 असं आपण मोजू नाही शकत. ते एक तर रुग्णांनुसार समस्या बदलल्या जातात, व्यक्तिपरत्वे ते बदलतात. व्यक्तिपरत्वे असतात, त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यांच्या समोर येणाऱ्या समस्या वेगळ्या असतात. आता आपण समजाचा विचार केला की एखादा रुग्ण मुंबईच्या बाहेर राहणारा आहे, तर तो एवढ्या मोठ्या रोगाच्या उपचारासाठी घरदार सगळं आपलं कामधंदा सोडून मुंबईमध्ये येतो. बरं, ही ट्रीटमेंट फार 2 किंवा 4 दिवसाची नसते, खूप लांब ट्रीटमेंट, दीर्घकालीन चालणार. एवढे दिवस चालणाऱ्या ट्रीटमेंटमध्ये त्यांनी घर सोडून यायचं, आपलं पोटापाण्याचा धंदा त्याचा तेवढे महिने बंद झालेला असतो. आणि अशा वेळेला जेव्हा त्याला कळतं की आता थोडं अवघड आहे पुढे, की मी पुन्हा जाऊन काम नाही करू शकणार आहे, तर अशा वेळेला त्याला सगळ्यात पहिली भेडसावणारी समस्या असते की माझं तर ठीक आहे, पण माझ्यानंतर काय, माझ्या स्पाऊसचं, माझ्या मुलांचं, जे कदाचित शाळेत असतील, म्हातारे आईवडील घरात असतील, तर त्यांची काळजी ही पण रुग्णाची सगळ्यात मोठी समस्या असते. त्याचबरोबर आर्थिक, कारण आपल्याला माहिती आहे हा आजार आहे ज्याला खूप पैशाची गरज असते. जरी आपल्या इथे खूप संस्था मदतीला असतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला कमी खर्चामध्ये ही ट्रीटमेंट केली जाते, तरीही इतके दिवस बाहेर राहून खर्च करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. बऱ्याच वेळेला मी तर असंही बघितलं आहे की लोकांना मीच का, मलाच का, मी हे जे मन कुरतडणारे प्रश्न ज्याला आपण म्हणतो की हे मी कुठलं पाप केलंय का, किंवा काय मी असं माझ्या हातनं चुकलं म्हणून देवाने मला ही शिक्षा केली आहे, ह्या ज्या भावना असतात त्या त्याला खरंच त्रास देत असतात. आणि ज्याला बघता बघता ज्याला आपण समस्या हा शब्द त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. शिक्षण कधीतरी कमी असतं, नक्की आपल्याबरोबर काय चाललं आहे हे त्याला कळत नसतं. अशा वेळेला आपलं भवितव्य अधांतरी आहे ह्या गोष्टीचा आणि उद्या काय, हा 2 प्रश्न त्याच्यामुळे सगळ्यात मोठे असतात. बरोबर. डॉक्टर मृणाल यांनी सांगितल्याप्रमाणे की जसं जसं शारीरिक व्याधी असतात त्याबद्दल ज्या मानसिक भावना असतात यांचा देखील एक मोठा ऑरा, एक मोठा पायगंटा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात असतो. डॉक्टर प्रज्ञा, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की पॅलेटिव्ह केअर युनिट जे तुम्ही थोडक्यात माहिती दिली त्याच्यामध्ये नेमक्या कुठल्या प्रकारच्या सुविधा या पुरवल्या जातात? पॅलिएटिव्ह केअरमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त शारीरिक वेदनांचा विचार केला जात नाही, त्याच्याबरोबरच इतर शारीरिक लक्षणांचा विचार केला जातो, परंतु मानसिक जे इश्यूज असतात किंवा सामाजिक त्यांच्या समस्या असतात, उदाहरणार्थ HIV झालेल्या रुग्णामध्ये त्याच्या शारीरिक लक्षणांचा विचार तर करायलाच लागतो, परंतु स्टिग्मा किंवा डिस्क्रिमिनेशन किंवा म्हणजे आपण म्हणतो तसं समाजाकडून त्याला एक दुजाभाव दिला जातो. तर अशा वेळेला काउन्सिलिंग हा प्रकार मोठा फॅक्टर या बाबतीत आपल्याला अवलंबला पाहिजे. त्याच्याचबरोबर त्याला आर्थिक गरजांचा विचार केला पाहिजे. HIV बाबतीत तर पूर्ण कुटुंबाला हा आजार ग्रासलेला असतो. तर अशा वेळेला आपण त्या लहान मुलांच्या शिक्षणाचा किंवा त्यांचं रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्वसन कसं केलं जाईल याचा सुद्धा विचार केला जातो. प्रेक्षको, मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे शारीरिक व्याधींसोबत जो सामाजिक स्टिग्मा असतो, जे एक चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्याच्यामध्ये माणूस हा मोठ्या प्रमाणात दबला जात असतो, याबद्दल मॅडमांनी आपल्याला माहिती दिली. डॉक्टर मृणाल, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की पॅलेटिव्ह केअर युनिटच्या माध्यमातून रुग्णांसोबत व त्याच्या नातेवाईकांसोबत तुम्ही कशा प्रकारे संवाद साधतात? जसं डॉक्टर प्रज्ञा म्हणाल्या की समुपदेशन हा एकंदरीत रुग्णसेवेचा मोठा भाग असतो. म्हणजे मी त्याला असं म्हणेन की फक्त परिहार सेवेमध्येच काउन्सिलिंग असायला पाहिजे असं नाहीये. जिथे जिथे रोग आहे, कारण रोग हा फक्त शरीराला नसतो, त्याने मन पण कुरतडत असतं, तर अशा वेळेला समुपदेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आता आम्ही समुपदेशक म्हणून जेव्हा रुग्णालयात काम करतो तेव्हा आम्ही नक्की काय करतो, मला असं वाटतं आम्ही काय बोलतो पेक्षा आम्ही किती ऐकतो ह्याला जास्त महत्त्व आहे. कारण बऱ्याच वेळेला जेव्हा माणूस गांजलेला असतो समस्येने, त्यावेळेला त्याला माझ्याशी कोणतरी बोलावं पेक्षा माझं म्हणणं ऐकावं, ही त्याची गरज सगळ्यात मोठी असते. त्यामुळे जे आपण नेहमी म्हणतो की समुपदेशन म्हणजे पहिली गोष्ट ती आहे, सजगपणे 2 कान उघडे ठेवून जेव्हा तुम्ही समोरच्याचं म्हणणं ऐकून घेता, ती पहिली स्टेप असते जेव्हा आपण रुग्णापर्यंत पोहोचू शकतो. आता किती वेळ द्यावा लागतो किंवा किती सेशन्स घेतले जातात हे असं काही आपलं गणिती कोष्टकामध्ये आपण मांडण्याची गोष्ट नाही आहे. इथे पॅलिएटिव्ह केअरमध्ये गरज ही सगळ्यात मोठा लक्षात घेतला जातो फॅक्टर, की
त्याला जोपर्यंत बरं वाटत नाही आहे, समोरच्या माणसाला जोपर्यंत बोलावंसं वाटतं आहे, तोपर्यंत काउन्सिलर त्याच्याबरोबर असणार आहे. बरोबर. आता आपण इथे फक्त रुग्णाशीच बोलतो का, तर नाही. कारण जसं ह्या म्हणाल्या तसं की हा रोग एकाला झाला तरी त्याची सभोवतालचं जे वटवृक्ष आहे त्याचं. बरोबर आहे, तर त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचे शेजारी राहणारे असतील, ह्यांचा सगळ्यावर ह्या गोष्टीचा परिणाम होत असतो. तर अशा वेळेला आम्ही त्यांच्या कुटुंबियांशी पण बोलतो. बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या रुग्णाबद्दलची, त्याच्या रोगाबद्दलची माहिती त्याच्या मुलांना आहे, पण ती रुग्णापासून लपवली गेली आहे. का, आता नको, त्यांना त्रास होईल, त्यांना वाईट वाटेल. चांगल्या भावनेने असते, पण रुग्णाला काहीतरी माझ्या विरुद्ध चाललं आहे, काहीतरी झालंय. हां, आणि जे माझ्यापासून म्हणूनच लपवलं जातंय हे जेव्हा त्याच्या मनामध्ये यायला लागतं, तेव्हा मग आमचा रोल तिथे सुरू होतो की जे लोक प्रेमापोटी त्याच्यापासून महत्त्वाच्या गोष्टी, त्याच्या गोष्टी लपवत आहेत, तर त्यांच्याशी आम्ही बोलतो. त्यांना सांगतो की तो त्याच्यातनं जातोय, त्याला त्रास होतोय, तो विचार करू शकतोय. तर अशा वेळेला त्याला हवी ती माहिती मिळवणं ह्या त्याचा हक्क नाही आहे, तर ही त्याची गरज आहे. तर मग आम्ही त्यांच्यामध्ये जो विसंवाद थोडासा झालेला असतो किंवा माहिती न पोचवण्याचा जो ब्रिज आपला मध्ये थांबलेला असतो, तो आम्ही थोडंसं जोडून द्यायला त्यांना मदत करतो. आणि किती वेळ, किती, जसं आपण म्हटलं तसं कधी कधी मल्टिपल सेशन्स पण होतात. त्यांची गरज आहे तोपर्यंत तिथे समुपदेशन चालू असतं. प्रेक्षको, वैद्यकीय उपचारांसोबत एक मायेची झालर जी मानसिक रुग्णांसाठी अतिशय गरजेची असते, त्याबद्दल मॅडमांनी आपल्याला माहिती दिली. डॉक्टर प्रज्ञा, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही चाइल्ड पॅलेटिव्ह केअरमध्ये प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करत असताना लहान मुलांच्या बाबतीत या काही वेगळ्या समस्या असतात का, त्याबद्दल काय सांगणार? होय, लहान मुलांच्या बाबतीत ह्या समस्या थोड्या वेगळ्या असतात. कारण आपल्या देशामध्ये आपण लहान मुलांना कुठलाही आजार झाला आहे ते आपण सांगत नाही. पाश्चात्य देशांमध्ये एका ठराविक वयाच्या मुलांना त्यांच्या समजेच्या कुवतीनुसार, त्यांच्या वयानुसार आपण तिथे रोगाबद्दलची माहिती दिली जाते. परंतु आपल्या देशामध्ये पालक किंवा कुटुंबीय यांना लहान मुलाला या बाबतीत अनभिज्ञ ठेवायचं असतं. त्याच्यामुळे आपण लहान मुलांच्या समस्या जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा मुलांना काहीच माहिती नसतं, त्यामुळे मुलांना जी अर्धवट माहिती असते त्याच्यामुळे ते थोडे सैरभैर असतात की मला या हॉस्पिटलमध्ये का रोज आणलं जातं, का मला दर महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं जाते, का मीच फक्त दर महिन्याला येऊन औषधं घेतोय, रोज मला औषध घ्यायला लागते. काही वेळेस आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या वयानुसार पॅरेंट्स सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात की त्याला व्यवस्थित सांगता येत नाही, हा सुद्धा त्याच्यातला एक फॅक्टर असू शकतो. होय, आणि त्याच्यामुळे त्यांचे बरेचसे गैरसमज असतात. आणि हे गैरसमज जेव्हा आपण मुलांशी बोलतो, जेव्हा काउन्सिलर्स बराच वेळ देऊन त्या मुलाच्या मनातली ज्या प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत ते जाणून घेतात, तेव्हा आपल्याला कळतं की मुलांना याबाबतीत थोडं थोडं जाणवत असतं, परंतु ते कोणाकडे हे प्रगट करू शकत नाही आहेत. तर अशा वेळेला लहान मुलांच्या ज्या समस्या असतात, उदाहरणार्थ ॲडोलसंट जी मुलं असतात, त्यांची जी स्वप्न असतात, कारण ते वयात येत असतात, आपल्या भविष्याबद्दलची त्यांची काही स्वप्न असतात, हे जेव्हा दुर्धर आजारांचं निदान होतं तेव्हा ही स्वप्न सगळी थोडी म्हणजे दुभंगणार आहेत याची त्यांना जाणीव होते. आणि त्यामुळे ते एका वेगळ्या अवस्थेतून जात असतात. त्यावेळेला काउन्सिलर, सोशल वर्कर आणि कुटुंबीय किंवा या मुलांचे जे मित्र असतात किंवा शाळेतले जे टीचर्स असतात, या सगळ्यांना मिळून या आपल्याला पॅलिएटिव्ह केअरमध्ये त्यांना इन्क्लूड करायला लागतं. बरोबर. प्रेक्षको, तज्ज्ञांसोबतची माझी विशेष चर्चा अशीच चालू राहणार आहे, परंतु त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. डॉक्टर प्रज्ञा, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे, या रुग्णांसाठी सरकार, डॉक्टर आणि समाज यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? पण मग मी मला सुद्धा ऍड केलं, तुझ्या जास्त जवळ येण्यासाठी. पण तू इतका जवळ आलास की माझा उपभोग घेतल्यावर तुला अपराधी वाटू लागलं. मी घटस्फोट घ्यायचं ठरवलं. संघर्ष मिलनाचा गुरुवार शुक्रवार रात्री 8 वाजता. ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी मधील तज्ञांशी तुमच्या आजारांविषयीच्या प्रश्नांचं समाधान करून घ्या, अगदी घर बसल्या. नवीन विषयासह नवीन तज्ञांना भेटा या शुक्रवारी रात्री 8 वाजता. शनिवारी रात्री 8 वाजता.
आणि रविवारी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरमध्ये पाहायला विसरू नका. थेट प्रसारण फक्त सह्याद्री वाहिनीवर. डॉक्टर मृणाल, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. पॅलेटिव्ह केअरमध्ये ज्या तुम्ही सुविधा पुरवतात त्या नेमक्या कुठे पुरवल्या जातात, त्याबद्दल काय सांगणार? हां, ह्या ज्या सुविधा आपण पेशंटना आणि त्यांच्या नातेवाईकांना पुरवण्याचा प्रयत्न करतो त्या विविध ठिकाणी पुरवता येतात. अच्छा. एक आहे OPD, जिथे पेशंट येतो, औषध घेऊन हॉस्पिटलमधनं घरी जातो. दुसरं आहे ज्याला आपण रेस्पाइट केअर म्हणतो, जिथे पेशंट जेव्हा घरी जाणार असतो, जेव्हा तो मुंबईच्या बाहेरचा असतो पेशंट. आता मी जर कुठनं बाहेरच्या राज्यातनं इथे आलेली आहे तर मला इथेच राहायचं नाही आहे. मग अशा वेळेला थोडीशी तब्येत स्टेबल होईपर्यंत काही काळापुरतं ज्या ठिकाणी ठेवलं जातं, थोडंसं तो पेशंट स्टेबल झाल्यानंतर त्याची उपाय योजना त्याला लिहून दिली जाते आणि त्याला घरी पाठवलं जातं, ज्याला आपण रेस्पाइट केअर म्हणतो. नंतर होम केअर हा एक प्रकार आहे, जिथे मुंबईतले पेशंट जर असतील तर ते घरीच राहतात, पण त्यांना आवश्यक असणारे उपाययोजना, नर्सिंग केअर हे होम केअर टीम त्यांच्या घरी जाते, ज्याच्यामध्ये त्यांना औषधं दिली जातात, त्यांना समुपदेशन दिलं जातं, जे आमची संपूर्ण टीम पेशंटच्या घरी जाते आणि जी गोष्ट हॉस्पिटलमध्ये होते तीच गोष्ट त्यांच्या घरी जाते. कारण शेवटी घर आहे जिथे स्वतःच्या छपराखाली आपल्या माणसांबरोबर राहण्यामध्ये पेशंटला मानसिक नक्कीच जास्त आधार मिळतो. अजून एक गोष्ट आहे की जेव्हा आपण जे पहिल्यांदा म्हटलं ते की इथे जर बाहेरगावचा पेशंट असेल तर त्याला इच्छा असते मला लवकर घरी जाऊ दे. आता तो घरी गेल्यानंतर त्याच्या मनात पहिली भीती ही येते, मी इकडनं 2000 किलोमीटरवर चाललो आहे आणि मला काही व्हायला लागलं तर. टाटा तर आता खूप लांब आहे, डॉक्टर लांब आहेत. अशा वेळेला आम्ही त्याच्या गावच्या डॉक्टरांच्या नावाने एक लेटर देतो. त्यांना इकडच्या डॉक्टरचे, टाटामधल्या डॉक्टरांचे फोन नंबर दिले जातात की त्यांनी पेशंटने तिथे जाऊन त्याला काहीही प्रॉब्लेम झाला तर ते डॉक्टर इथल्या डॉक्टरांशी फोनवरती कोऑर्डिनेट करून पेशंटची सर्वांगीण काळजी तिथे देऊ शकतात. म्हणजे थोडक्यात जरी पेशंटला घरी जायचं असलं तरीही आपली सेवा तिथे संपत नाही. आपली ही सेवा ज्याला आपण कंटिन्यूड केअर म्हणतो ती इथे असताना आणि घरी गेल्यावरही आपण त्याच्याबरोबर असतो. बरोबर. म्हणजे त्याचा जो आधार असेल तो घरी असेल किंवा रुग्णालयात असू शकतो किंवा एखादा किंवा होम केअरमध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण ठेवू असू शकतो. बरोबर. डॉक्टर प्रज्ञा, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. या रुग्णांसाठी सरकार, डॉक्टर आणि समाज यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करतात? सर्वप्रथम मी आधी डॉक्टर्सकडून जी अपेक्षा आहे ती सांगू इच्छिते. आपल्याकडे डॉक्टर्सना अजूनही पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय याबाबतीत तेवढी माहिती नाही आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता जवळजवळ 2 वर्षापूर्वी अंडर ग्रॅज्युएट सिलेबसमध्ये पॅलिएटिव्ह केअरचं इन्क्लुजन झालं आहे. तसंच MD पिडियाट्रिक्स आणि MD मेडिसिन याच्यामध्ये सुद्धा पॅलिएटिव्ह केअरचा समावेश केला गेला आहे. तर आता जे पुढचे मेडिकल स्टुडंट्स असतील त्यांना पॅलिएटिव्ह केअरची माहिती होईल, परंतु आधी जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्यांनी या बाबतीत पूर्णपणे माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यांनी आपली जी सेवा ते रेग्युलरली देत आहेत त्याच्यामध्ये जर पॅलिएटिव्ह केअरच्या तत्वांचा उपयोग केला तर बऱ्याचशा रुग्णांना या पॅलिएटिव्ह केअरच्या सुविधेचा फायदा होऊ शकतो. सरकारच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने 2013 साली एक GR पास केला आहे आणि की ज्याच्यामुळे पॅलिएटिव्ह केअर ही महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय रुग्णालयांमधून सुरू करण्याचं त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे. आणि ते जर इम्प्लिमेंटेशन होत राहिलं तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या बऱ्याच ज्या गरजू रुग्णांना ही पॅलिएटिव्ह केअरची सेवा उपलब्ध होऊ शकते. आता महाराष्ट्र सरकारतर्फे 8 जिल्ह्यांमध्ये NCDच्या अंतर्गत पॅलिएटिव्ह केअर सेवेची सुरुवात केली आहे. त्याच्यात एक डॉक्टर आणि नर्स अपॉइंट करून या पॅलिएटिव्ह केअर युनिटची स्थापना केली आहे. पण अशीच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जर स्थापना झाली तर बऱ्याच रुग्णांना, तसंच जे लहान मुलं कुपोषित आहेत किंवा ज्यांना सेरिब्रल पॉल्सीनी ग्रस्त आहेत तर अशा मुलांना ही विशिष्ट सेवा देऊन त्यांचं जीवनमान किंवा आयुष्यमान, आपण क्वालिटी ऑफ लाईफ जे म्हणतो ते आपण वाढवू शकतो. निश्चितच तुमच्या सांगितल्यावरून असं वाटतं की
सरकार, डॉक्टर आणि समाज हे त्या रुग्णासाठी एक त्रियोपस्तंभ म्हणून काम करू शकतात खरंय. अशी आपण अपेक्षा ठेवूयात. डॉक्टर मृणाल, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? आता हे आपण जे काही बोललो, ज्याच्यामध्ये आपण मुख्यतः रुग्णांच्या फक्त शारीरिक नाही तर शारीरिक, मानसिक, भावनिक, या आध्यात्मिक या सगळ्या गरजांचा आपण विचार केला. तर म्हणून मला असं वाटतं की माणूस किती जगलापेक्षा कसा जगला ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि म्हणून पॅलिएटिव्ह केअर किंवा परिहार सेवा या कुठल्या तत्वावरती काम करतं, तर देअर इज नो एंड टू केअर, देअर माइट बी एंड टू क्युअर. म्हणजे आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही ह्या सेवेच्या द्वारे आम्ही रुग्णांना काय देतो आहोत किंवा काय देऊ इच्छितो आहोत, तर एका वाक्यात आपण एवढंच सांगू शकतो की ॲड लाईफ टू डेज अँड नॉट डेज टू लाईफ. आपण आयुष्य नुसतं ताणायचं नाही आहे, तर ते चांगलं, एक आरोग्यपूर्ण आणि ज्याला आपण रेज्ड क्वालिटी ऑफ लाईफ, चांगलं आयुष्यमान आपण रुग्णाला देण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षको, संस्कृतमध्ये सांगितलेल्या मला काही ओळी आठवतात. भीतेभ्या चय भया व्याधितेभ्या भय औषधम. म्हणजेच भीतीला तोपर्यंत घाबरावे जोपर्यंत ती आपल्या समोर येत नाही, परंतु एकदा का भय आपल्या समोर आल्यास संपूर्ण ताकदीने आपण त्याचा सामना केला पाहिजे. जसे की कॅन्सरसारख्या व्याधीत जर संपूर्णतः एकत्रीकरण, प्रगटीकरण व शक्ती व इच्छा असेल तर निश्चितपणे आपण त्याचा सामना करू शकतो. व याच्यासाठी अविश्रांतपणे लाभणारे असंख्य हात तुमच्यासाठी पॅलिएटिव्ह केअर युनिटच्या माध्यमातून तुमच्यासाठी नेहमीच उपस्थित आहेत. मॅडम, तुम्ही आज इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना परिहार सेवा रुग्णांचा आधार या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.